नमस्कार. आपण पनीर केशरी पुलाव बघणार आहोत. आपण त्यासाठी इथे खडे मसाले घेतले आहेत. लवंग, दालचिनी, वेलदोडे, मिरे, चक्रफूल आणि थोड्याशा केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत. इथे मी 3 वाटी बासमती पुलाव तांदूळ घेतलेला आहे. आणि आपण इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, फ्लॉवर, वाटाणा असं सगळं आपण ह्या भाज्या घेऊन या सर्व भाज्या आपल्याला गरम पाण्यात शिजवून घ्यायच्या आहे. त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरवी अजून दुसऱ्याही भाज्या वापरू शकता. आता आपण इथे एका कुकरमध्ये तेल टाकून घेतले आहे. त्यात जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण थोडासा खाण्याचा रंग टाकणार आहोत. पिवळा रंग टाकणार आहे मी. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या प्रमाणात म्हणजे 3 वाट्या तांदळात 3 वाट्याच पाणी टाकायचं आहे. त्यामुळे भात व्यवस्थित मोकळा होतो आणि व्यवस्थित शिजतो आणि कुकरची एकच शिट्टी करायची आहे. त्यामुळे भात व्यवस्थित छान होतो. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. आता मी इथे बटर टाकून घेतलेलं आहे एका कढईमध्ये. त्यामध्ये आपण 50 ग्राम पनीर घेतलेलं आहे. ते पनीर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत परतायचं आहे. त्यामध्ये 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. काजू असे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत. त्याचे काप करून घेतलेले आहेत. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. ते लालसर झाले की ते काजू आणि पनीरचे तुकडे आपण काढून घेणार आहोत. काजू वगैरे काढून घेतले आपण त्याच कढईमध्ये परत मी बटर टाकून घेतलेलं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट झाले की आपण त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत. जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला. ह्या रेसिपीसाठी आपण पूर्णपणे बटरचाच वापर केला आहे. तेलाचा अजिबात वापर केला नाही. आता त्यामध्ये आपण जी बाकीची खडे मसाले घेतली होती ती सगळी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत आपल्याला. बटरमुळं भाताला चव चांगली येते आणि छान लागतं ते. आता बाकीचे खडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हे सगळे खडे मसाले टाकून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळं देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण मग बाकीचे जे भाज्या घेतल्या होत्या थोड्याशा शिजवून त्या पण त्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित प्रकारे. ह्यामध्ये आपण पनीरचा भरपूर वापर केल्यामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना पण ही रेसिपी भरपूर प्रमाणात आवडते. आता मी थोडीशी वेगळ्या प्रकारे ही रेसिपी दाखवली आहे. जसं तर कुकरमध्ये सर्व भाज्या वगैरे टाकून ही रेसिपी बनवतात, पण मी भात वेगळा शिजवून घेऊन कढईमध्ये ह्याला फोडणी देत आहे वेगळ्या प्रकारे. आता हे सगळं भाज्या आपल्याला परतून झाल्या की आपण जो भात शिजवून घेतला होता त्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. असा थोडा थोडा करून सर्व भात टाकून आपण सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. व असल्यावर वरतून अजून थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे. बटर टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळा भात त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सगळा भात व्यवस्थित मिक्स करून